नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये इथे आता अर्णव फोनवरती बोलत असतो. त्यानंतर पाणी पित असताना त्याच्या हातातलं ग्लास चुकून खाली पडतं. चुकून खाली पडल्यानंतर आवाज होतो. तेव्हा इथे अर्णव मागे वळून ईश्वरीकडे बघतो. ईश्वरी त्याच्याकडे बघत असते रागाने. तेव्हा अर्णव म्हणतो, सॉरी, ते चुकून पडलं, मुद्दामून नाही केलं मी. तेव्हा इथे ईश्वरी रागानेच अर्णवकडे येते. अर्णवने फोन ठेवल्यानंतर ईश्वरी म्हणत असते, नाही, बरोबर बोललात हो तुम्ही. कारण इथे काहीही घडलं ना तरीसुद्धा नाव माझ्यावरतीच येतं. माझ्यामुळे इथे सुनामी आली की काय असं वाटायला लागतं मला. सगळेजणं बोलतात ना की माझ्याबरोबर लग्न झालं आहे म्हणून हे सगळं घडतं आहे. त्यामुळे आता कुठलंही संकट तुमच्यावरती आलं तर भीती मलाच वाटते, नाही का? तेव्हा अर्णव म्हणतो, अच्छा, म्हणजे निदान तू हे मान्य केलेस की तुला माझी काळजी वाटते. कुठलं संकट येऊ नये असं तुला वाटत असतं, बरोबर ना? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हो ना, वाटतं ना मला. तुमच्यावरती संकट येतं, सगळेजणं ब्लेम मलाच करतात की माझ्यामुळे तुम्हाला हे लागलं, माझ्यामुळे तुमच्यावरती हे संकट आलं. खरंच जर तुमचं लग्न माझ्याबरोबर झालं आहे त्यामुळे तुमच्यावरती संकट येत असेल तर काय करू मी? तेव्हा अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, एक मिनिट, हे बघ, तू असा विचार करू नकोस की तुझ्यामुळे माझ्यावरती कुठलं तरी संकट येईल. या सगळ्यामध्ये तुझी काही चूक नाही आहे. जे काही घडते माझ्या बाबतीत किंवा जे काही संकट येईल माझ्यावरती, मी स्वतः त्या संकटाला सामोरं जाईन. त्यासाठी तुला इतकं टेन्शन घ्यायची किंवा तुला विचार करायची गरज नाही आहे. कळलं तुला? माझ्यावरती एखादं संकट आलं तर मी स्वतः त्याच्याबरोबर टॅकल करेन. तू प्लीज त्याचं टेन्शन घेऊन स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. कधी दुसऱ्या व्यक्तीमुळे कुठल्या समोरच्या व्यक्तीवरती टेन्शन येत नसतं, समजलं तुला? तू टेन्शन घेतलेलं मला चालणार नाही आहे. अजिबात तसा विचार करू नकोस. तेव्हा ईश्वरी म्हणते, अच्छा, म्हणजे आता मी कुठलं टेन्शन घ्यायचं नाही घ्यायचं हे सुद्धा तुम्ही ठरवणार का? खरं तर हे सगळं जे काही घडतंय ना महाभारत, याची रचनाकार तर तुम्हीच केली आहे ना, सुरुवात तर तुम्हीच केलेली आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, अच्छा, या सगळ्याची सुरुवात मी केली आहे का? म्हणजे जे लोक चांगले वागतात, प्रामाणिक असतात, त्यांना तू ब्लेम करतेस आणि जे लोक फसवतात तुला त्यांच्यावरती आंधळा विश्वास ठेवतेस. एवढंच जमतं ना तुला? बाकी काय येतं आहे? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो ना, मग इतकी जर मी चुकीची आहे तर काय गरज होती माझ्याबरोबर लग्न करायची? आणि मी काही तुमच्यावरती ब्लेम वगैरे करत नाही आहे. मी जे काही बोलते ते अगदी बरोबरच बोलते. कारण तुम्हीच माझं आयुष्य हे उद्ध्वस्त करून टाकलं आहे. जबरदस्तीने लग्न करून मला या घरामध्ये घेऊन आलात. मग आता तुम्ही सुरुवात केली आहे ना या सगळ्याला. तेव्हा अर्णव म्हणतो, हो ना, मी सुरुवात केली आहे ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो, माझा अजूनही तुमच्यावरती अजिबात विश्वास नाही आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मग नको ठेवू विश्वास. काही गरज नाही आहे माझ्यावरती विश्वास ठेवायची. एक काम कर, गेट लॉस्ट, आणि ज्यांच्यावरती विश्वास ठेवायचा आहे ना, जाऊन त्यांच्यावरती विश्वास ठेव. माझ्यावरती विश्वास ठेवायची तुला अजिबात गरज नाही आहे, असं इथे अर्णव ईश्वरीला म्हणतो. आणि जेव्हा तिला गेट लॉस्ट म्हणतो तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे बघते आणि लगेच तिथून निघून जाते. तेव्हा इथे अर्णव आता 2 मिनटं शांत होतो आणि मग तिला म्हणत असतो, मी सिंदूर, सॉरी, खरंच सॉरी, मला असं म्हणायचं नव्हतं. पण तेवढ्यातच अर्णव मागे वळून बघतो तर ईश्वरी तिथे नसते. अर्णव म्हणतो, मी सिंदूर कुठे गेले? तेव्हा तो आता बाहेर तिला बघायला येतो. हॉलमध्ये बघत असतो. हॉलमध्ये नसते म्हणून किचनमध्ये जातो. तर किचनमध्ये काम करणाऱ्या ताई म्हणत असतात, सर, तुम्हाला काही हवं आहे का? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, नाही, काही नाही. तेव्हा इथे अर्णव आजूबाजूला बघत असतो, ईश्वरी कुठे आहे का? पण ती नसते. तेव्हा इथे आता ताई म्हणतात, दादा, तुम्हाला काही हवं आहे का? काही देऊ का तुम्हाला? तेव्हा अर्णव म्हणतो, नाही, नको, मला काहीच नको आहे. आणि पुन्हा तो म्हणतो, पाणी, पाणी हवं आहे मला. तेव्हा ती म्हणते, बरं, देते तुम्हाला पाणी. तेव्हा त्या ताई आता पाणी आणायला जातात. पाण्याचा ग्लास हातामध्ये घेऊनसुद्धा येतात. त्यानंतर अर्णव पुन्हा हॉलमध्ये येतो आणि म्हणत असतो, मी सिंदूर कुठे गेली एवढ्या रात्री? तेव्हा हळूहळू अर्णव आता अंजलीच्या रूममध्ये आलेला असतो आणि इकडे तिकडे आजूबाजूला बघत असतो. तेव्हा अंजली म्हणते, काय रे चिंटू, काय झालं? काय शोधतोयस असा? तेव्हा ईश्वरी आता इथे पण आलेली नाही आहे, मग कुठे गेली असेल असा प्रश्न अर्णवला पडलेला असतो. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, चिंटू, अरे काय झालं? काय शोधतोयस इकडे तिकडे? तेव्हा अर्णव म्हणतो, नाही, ते काही नाही, ते डोकं दुखत होतं ना. तेव्हा अंजली म्हणते, कुणाचं, तुझं? तेव्हा अर्णव म्हणतो, नाही, माझं नाही, मी सिंदूरचं डोकं दुखतं आहे ना.
तिला गोळी हवी डोकेदुखीची, औषध हवं आहे ना, तेच घ्यायला आलो आहे. तेव्हा इथे अर्णव आता गोळी घेतो आणि तो निघालेला असतो. तो म्हणतो की जातो आणि हे औषध देतो. तेव्हा अंजली म्हणते कुणाला? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, ताई प्लीज, आता यातली अर्धी गोळी मी खायची आहे का? तेव्हा इथे अंजली म्हणते, हो खा ना अर्धी अर्धी, मी कुठे काय बोलते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव बाहेर येतो. अंजलीला सुद्धा काही बोलत नाही. उलट तो अंजलीला म्हणतो, तू टेन्शन घेऊ नकोस, मी सिंदूरचं डोकं दुखतंय तर टेन्शन घ्यायला मी आहे, तू प्लीज आराम कर. तेव्हा अंजली म्हणते, हो ठीक आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अंजलीच्या रूममध्ये ईश्वरी नसते. तेव्हा तो बाहेर बघायला येतो. तो म्हणतो, दरवाजा तर उघडा आहे, एवढ्या रात्री कुठे गेली असेल. तेव्हा आता गाडी घेऊन तो तिला शोधायला निघालेलाच असतो. तेवढ्यातच अर्णवचं लक्ष जातं, तर ती बाहेर बागेमध्ये आता चेअरवरती बसलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णवचं लक्ष जातं. अर्णव म्हणतो, बरं झालं, ॲटलिस्ट इथे तरी बसली आहे, रागाच्या भरात बाहेर कुठे गेली नाही. त्यानंतर अर्णव येतो आणि म्हणतो, मी सिंदूर, हे काय केलं आहेस तू? आता बेडरूम काय बाहेर शिफ्ट केलीस की काय? हे बघ, इथे एवढं रात्री बसू नकोस, ते चांगलं नाही आहे, चल बरं आतमध्ये चल. तेव्हा इथे अर्णव ईश्वरीला हाताला धरून घेऊन जाणार. तेवढ्यातच ईश्वरी त्याच्या हाताला जोरात झटका देते आणि हात बाजूला करते. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मी सिंदूर प्लीज, हे बघ, जे काही बोलायचं आहे रूममध्ये जाऊन बोल, इथे इतक्या रात्री बसणं चांगलं नाही आहे, तुला झोपसुद्धा येणार नाही, चल. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, तुम्ही त्याची काळजी नका करू, कळलं ना? तुम्ही काय म्हणालात आता की गेट लॉस्ट म्हणून, या घरामध्ये आणलंसुद्धा तुम्ही, गेट लॉससुद्धा तुम्हीच म्हणताय. कुठे जायचं, कुठे मी सांगा ना, कुठे जायचं आहे मी? माझ्यासाठी एक तरी रस्ता मोकळा ठेवलात. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर प्लीज, आता परत तू सुरुवात करू नकोस हा. या सिच्युएशनमध्ये तू एकटी नाही आहेस, मी पण आहे. आणि ज्या पद्धतीने तू माझ्याशी वाद घालत असतेस, सतत चिडचिड करत असतेस, कटकट करत असतेस ना, त्याचा त्रास मलासुद्धा होतो. सतत आपलं भांडण, सतत आपलं बोलणं, हे बघ, मला हे नाही पटत, कळलं तुला? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हो ना, बरोबर आहे, बरोबरच बोलताय तुम्ही. या सगळ्यामध्ये तुमची काही चूकच नाही आहे. चूक जर कुणाची आहे तर चूक माझीच आहे, नाही का? जे काही या घरामध्ये घडतं ते माझ्यामुळेच घडतं. तुमच्यावरती जे काही आता संकट येईल ते माझ्यामुळेच येईल, असंच म्हणतील ना सगळेजणं. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मी तुला आधीसुद्धा सांगितलं आहे आणि मी परत तुला सांगतो, या सगळ्याचा तुला विचार करायची गरज नाही आहे. तुझ्यामुळे कुठलंही संकट येत नाही आहे आणि हे मी तुला आत्ता नाही, मगाशीसुद्धा सांगितलं ना, मग तू का तसा चुकीचा विचार करतेस? तेव्हा ईश्वरी म्हणते, का नाही करायचा चुकीचा विचार? ऐकून मला घ्यावं लागतं ना. गैरसमज आजींचा झाला आहे माझ्याबद्दल. त्यांना असं वाटतं की तुमच्याबरोबर लग्न करून मी या घरामध्ये आले आणि तुमच्यावरती आता संकटं येत आहेत आणि त्याच्यावरून बोलायला गेलं तर त्याचाही तुम्हाला राग येतो. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, याचा राग मला काय येतो हे तुला बरोबर माहिती आहे. सकाळ संध्याकाळ सतत आपली चिडचिड कटकट करून मलासुद्धा आनंद होत नाही. मला या सगळ्याचा त्रास होतो. मी उलट तुला फक्त एवढंच म्हणेन, झालं गेलं विसरून जा, इथे आनंदाने सुरुवात कर, चांगली सुरुवात कर. पण नाही, तुला सगळं विसरायचंच नाही आहे. हे बघ, तू जेव्हा इथे कटकट करतेस, भांडण करतेस, तुझ्याबरोबर वाद घालण्यात मलाही आनंद मिळत नाही, मला या सगळ्याचा त्रासच होतो. पण सगळं काही विसरून नवीन सुरुवात करायला मी तयार झालो आहे ना. पण तुला का ते कळत नाही आहे? तुला का आपलं तिथंच बोलायचं असतं, तेच बोलायचं असतं? हे बघ, चिडचिड करून काही होणार नाही आहे. त्यापेक्षा जे काही आहे ना ते सत्य स्वीकार प्लीज, सत्य मान्य कर, सगळ्या गोष्टी सोप्या होतील. आपल्यालाच या सगळ्यातून आता सोल्युशन काढायचं आहे की नाही? रोज भांडायचं, रोज वाद घालायचे, हे मलासुद्धा बरोबर वाटत नाही. त्याच्यामुळे बंद कर ही कटकट, या नॉनसेन्स बडबडचा ना मलासुद्धा आता कंटाळा यायला लागला आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हे बघ मी सिंदूर, तुझ्यामुळे काही होत नाही आहे, पण आता आपलं लग्न झालं आहे, तुझंही झालं आहे आणि माझं तुझ्याबरोबर झालं आहे. त्याच्यामुळे आता हे सत्य प्लीज तू स्वीकार आणि या सगळ्यातून बाहेर पड. कारण का आपल्याला काहीतरी एक डिसिजन घ्यावा लागणार आहे, पण तो व्यवस्थित दोघांनी एकमेकांबरोबर व्यवस्थित बोललो ना, तरच या सगळ्यातून आपण व्यवस्थितरित्या सोल्युशन काढू. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मी सिंदूर प्लीज, प्लीज माझं तू ऐक. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय ऐकू मी? सांगा ना, काय ऐकू? कसं काय सगळं विसरून नवीन सुरुवात करू? आईने सांगितलं होतं म्हणून नवीन सुरुवात करणारसुद्धा होते, पण एवढं सोपं नाही आहे. आयुष्य माझं बदललं आहे ना, माझी माणसं सोडून मी तुमच्याकडे आले. तुम्हाला माणसं सोडून कुठे जावं लागलेलं नाही आहे. एका दिवसात आयुष्य माझं बदललं.
माझी माणसं बदलली, तुमचं काही नाही हो. इथे सगळेजण तुमचे लाड करतात, सगळ्यांना तुम्ही हवे आहात. मी इथे कुणालाही नको आहे. सगळे माझा रागराग करतात. मी या घरामध्ये आले म्हणून तुमच्यावरती संकट येते असंच सगळ्यांना वाटते ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणत असते, नाही हा सर, माझ्यासाठी इतकं सोपं नाही आहे लगेच नवीन सुरुवात करायला. मला थोडा वेळ लागणारच. तुम्ही म्हणाल तसं मी अजिबात वागणार नाही आहे, असं ईश्वरी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी आता तयार झालेली असते. आपले केस विंचरत असते आणि अर्णव आपल्या शर्टचे बटन लावत असतो. तेव्हा इथे एक बटन आता निघालेलं असतं. तेव्हा अर्णव इथे नाटक करतो. त्याला असं वाटतं की ईश्वरी त्याला इथे बटन लावून देईल. तेव्हा तो म्हणत असतो की हे काय झालं, बटन कसं तुटलं? आत्ताच हे बटन तुटायला हवं होतं. कुणी तोडलं माझ्या शर्टचं बटन? हे काय, आता मी काय तुटलेलं बटन असं शर्ट घालणार आहे? इथे पण ना काही माणसांना कळतच नाही, दुसऱ्याचं शर्ट घातल्यावरती कसं वापरायचं ते. हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे मिस इंदौर. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, एक मिनिट, माझ्यामुळे काय झाले? मी काय केलं आहे? तेव्हा अर्णव म्हणतो, मी काय केलं आहे काय? जेव्हा तू भिजली होतीस तेव्हा आठवते का, हे शर्ट दिलं होतं मी तुला घालायला, तेव्हाच तोडलं असेल माझ्या शर्टचं बटन. तेव्हा ईश्वरी म्हणते, एक मिनिट, मी असं काही केलेलं नाही आहे. आणि रडताय काय हो? बटन तुटलं, बटन तुटलं. सात्विक फॅशनचे CEO आहात ना तुम्ही? मग तुमच्याकडे दुसरे शर्ट नाही आहेत का? त्यातले एखादं चांगलं शर्ट घाला ना. बटन तुटलं आहे तर ते शर्ट घालायची काय गरज आहे? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, मग आता बटन तू तोडलेस, मग लावून कोण देणार? लावूनसुद्धा तूच दे ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही, मला इथे तुटलेलं बटन लावता येत नाही. तेव्हा अर्णव म्हणतो, काय, तुला शर्टचं बटन लावता येत नाही? मला वाटलं कपडे शिवता येतात, तसं तुला शर्टचं बटनही लावता येत असेल. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही येत मला शर्टचं बटन लावता. म्हणजे मला येतं पण एवढं नीट नाही येत. तेव्हा अर्णव म्हणतो, अच्छा, म्हणजे बटन लावता येतं पण नीट नाही येत. का नीट नाही येत तुला? की खोटं बोलतेस बटन नाही लावायचं आहे म्हणून? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, असं काही नाही आहे, कळलं ना. आणि तुम्हाला माझी मदतच हवी आहे तर तुम्ही नीट का नाही मागत मदत, की बाबा माझ्या शर्टचं बटन तुटलं आहे. तेव्हा ईश्वरी, शर्टचं बटन लावून दे, हे तुझ्यामुळे झालं आहे, तू केलेस, आता तूच लावून दे, असं का बोललात तुम्ही? तुम्हाला जर मदत हवी आहे तर इथे नीट बोलूनसुद्धा मदत केली जाऊ शकते, बरोबर की नाही? तेव्हा अर्णव म्हणतो, ठीक आहे, मग जर तुला एवढंच वाटत असेल तर हे बटन तू तोडलेस ना, मग तूच लावून दे. ईश्वरी म्हणते, नाही, हे बटन मी तोडलेलं नाही आहे, त्याच्यामुळे मला ते लावतासुद्धा येत नाही. समजलं तुम्हाला? तेव्हा इथे ईश्वरी काहीच बोलत नाही. सरळ ती आता पुन्हा आपले केस विंचरण्यासाठी खाली बसलेले असते. तेव्हा अर्णव म्हणतो, ठीक आहे, नाही लावायचे तुला, नको लावू. माझ्याकडे दुसरे खूप शर्ट आहेत, मी त्यातलं एखादं शर्ट घालेन. पण पुन्हा आहे ना माझ्या शर्टला हात लावायचं नाही आहे तू, कारण का हे सगळं तुझ्यामुळे झाले. तुझ्यामुळेच माझं शर्टचं बटन तुटले, कळलं का? तेव्हा इथे अर्णव आणि ईश्वरी दोघेजण एकमेकांबरोबर वाद घालत असतात. तेव्हा ईश्वरी म्हणते, विनाकारण माझ्यावरती आरोप करू नका, मी काही केलेलं नाही आहे. आरोप करायचं आणि मोकळं व्हायचं. काय खरं काय खोटं याची शहानिशासुद्धा करायची नाही. तेव्हा अर्णव म्हणतो, कोण बोलते बघा, तू सुद्धा माझ्या बाबतीत तेच तर करतेस ना. काय चूक काय बरोबर असा विचार न करता माझ्यावरती आरोपच करतेस तू. मग आता तुझ्यावरती एक आरोप झाला तर कसं वाटलं? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी म्हणत असते, मी आरोप करत नाही, जे काही आहे ते मी खरं बोलत असते. अर्णव म्हणतो, गैरसमज आहे तुझा, गैरसमज आहे. माणसाला बोलण्याच्या आधी आहे ना, माणूस कसा आहे त्याचा विचार करूनच बोलायचं. तेव्हा इथे अर्णवसुद्धा तेच म्हणत असतो की तुलासुद्धा आरोप करायची डिरेक्ट आता सवय झाली, कळलं का? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णव आपल्या मनामध्ये म्हणत असतो, जेव्हा ईश्वरी बाहेर येते तेव्हा, की मी सिंदोर, आता तू बटन लावलेलं नाही आहेस, पण एक दिवस असा नक्की येईल जेव्हा माझ्या शर्टचं तुटलेलं बटन हे तूच लावत असशील. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी आता खाली येत असते. मामा म्हणत असतात, अंजली, काय गं आपलं नवीन दाम्पत्य अजून खाली आलेलं नाही आहे, अजून तयार नाही झालेत वाटतं. तेव्हा अंजली म्हणते, येतील मामा येतील. तेवढ्यातच इथे अंजली आता बोलते आणि तेवढ्यात ईश्वरी तिथे येते. ईश्वरी म्हणते, हे काय अंजलीताई, ब्रेकफास्ट झालासुद्धा, मला सांगायचं ना, मी बनवला असता. तेव्हा इथे अंजली म्हणते, असू दे गं, काय झालं मी बनवलं तर, आणि तसंही काल रात्री तुला बरं वाटत नव्हतं ना, तुझं डोकं दुखत होतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय, माझं डोकं दुखत होतं? पण मी तर एकदम बरी आहे, ठणठणीत. तेव्हा इथे अंजली म्हणते, अगं चिंटूच म्हणत होता, तो गोळी घ्यायला आला होता ना काल माझ्याकडे डोकेदुखीची,
तोच म्हणाला की ईश्वरीचं डोकं दुखतंय म्हणून. तेव्हा अर्णव म्हणतो, अगं हो ताई, डोकं तर दुखत होतं ना, म्हणून तर गोळी नेली होती. तिचं डोकं दुखत होतं, गोळी खाल्ल्यानंतरच तिला बरं वाटलं. तेव्हा इथे अंजली आता म्हणते, हो खरंच का ईश्वरी? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो हो अगदी बरोबर. काल रात्री माझं खूप डोकं दुखत होतं. मग यांनी गोळी दिल्यानंतर ती गोळी घेतली, तेव्हा मला बरं वाटायला लागलं आणि शांत झोपी लागली आणि डोकेदुखी थांबली, नाही का? तेव्हा अर्णव म्हणतो, हो अगदी बरोबर. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव आणि ईश्वरी दोघांना सावरत असतात, दोघांना टोमणे मारत असतात की इथे डोकं माझं का दुखत होतं, तुम्हाला माहिती आहे ना? तेव्हा अर्णव म्हणतो, हो पण इतकं पण डोके दुखून घ्यायची काही गरज नव्हती. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, किती गं चांगलं आहे माझा भाऊ. इथे ईश्वरीचं थोडं डोकं दुखलं तर लगेच तिच्यासाठी गोळी घेऊन गेला, तिला बरं वाटावं म्हणून. तेव्हा अर्णव म्हणतो, अगं हो ताई, डोकं खूपच दुखत होतं. आता जास्त इथे स्ट्रेस घेतल्यावर, चिडचिड केल्यावर डोकं तर दुखणारच ना. तेव्हा इथे मामा म्हणतात, बघतेस ना अंजली, दोघांची कोड लँग्वेजसुद्धा सुरू झाली आहे. डोकं दुखून घ्यायची काही गरज नव्हती, चिडचिड करायची काही गरज नव्हती. दोघांचं आपलं मस्त चाललं आहे. अंजली म्हणते, हो ना, दोघे एकमेकांना चांगले सांभाळून घेत आहेत, चांगलं चाललं आहे आपलं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, अंजलीताई तुम्ही सगळेजण बसा ना, मी तुम्हाला इथे आता इडली वाढते. तेव्हा ती इथे अर्णवला हवी तेवढी इडली वाढत असते. तेव्हा मामा म्हणत असतात, अगं ईश्वरी, फक्त काही नवऱ्यालाच आता इडली देणार आहेस का? आम्हीसुद्धा इथे आहोत ना, आम्हालाही वाढ. तेव्हा इथे ईश्वरी आता सगळ्यांना इडली वगैरे वाढते. तेव्हा इथे दोघे पुन्हा पुन्हा एकमेकांकडे बघत असतात, एकमेकांना इथे लूक देत असतात आणि रागाने टोमण्याने बोलतच असतात. तेव्हा अंजली म्हणत असते, बरं तुमच्या दोघांचं झालं असेल तर चला, तू सुद्धा बस ईश्वरी ब्रेकफास्ट करायला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणत असते, नाही नको, तुम्ही सगळेजण करून घ्या, मी नंतर करेन. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जेव्हा मामा म्हणतात की ईश्वरी चांगलं सांभाळून घेत आहे एकमेकांना, तेव्हा ईश्वरी म्हणते, काय पर्याय नाही ना मामा, आता सांभाळून तर घेतलंच पाहिजे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ईश्वरीकडे बघायला लागतो, ईश्वरी अर्णवकडे. तेव्हा इथे मामा म्हणतात, हो का, म्हणजे आता दुसरा पर्यायच नाही आहे. काय रे अर्णव, बघतोयस ना ईश्वरी काय बोलते ते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णव काहीच बोलत नाही. इथे आता ईश्वरी अंजलीला मामांनासुद्धा नाश्ता देते. त्या दोघांच्या आता एकमेकांना टोमणे मारणं सुरूच असतं. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे आता वल्लरी खूपच जास्त आजीचे कान भरत असते. वल्लरी म्हणत असते, आई, अहो आपल्याला आता या सगळ्यावरती तोडगा काढायलाच हवा. फक्त तुम्हाला इथे आता टोकाचा निर्णय घ्यायचा आहे, तुम्हाला एक ठोस निर्णय घ्यायचा आहे. तेव्हा इथे आजी म्हणते, अरे म्हणजे नक्की काय करायचं आहे मला? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आकाश येतो आणि म्हणत असतो, दादा अरे हे बघ, आपला माल घेऊन येणारा जो टेम्पो होता ना, तो दरीमध्ये कोसळला. तेव्हा इथे खूप मोठं नुकसान झालं आहे आपलं आणि हे नुकसान आपल्याला परवडणारं नाही आहे. तेव्हा इथे आता अर्णवला टेन्शन येतं. वल्लरी म्हणत असते की हे सगळं ना या अपशकुनी मुलीमुळे होतं आहे. जेव्हापासून ही या घरामध्ये आली आहे, तेव्हापासून घरावरती आणि अर्णववरती काही ना काहीतरी संकट हे ओढवलं जाते, हिच्यामुळेच होतं हे सगळं. तेव्हा इथे वल्लरी आता मुद्दामूनच ईश्वरीवरती ब्लेम करत असते, म्हणत असते, ही कैदाशीन मुलगी जेव्हापासून या घरात आली तेव्हापासून संकट आहेतच, म्हणून अर्णव लग्न करताना विचारपूर्वक लग्न करायचं, कळतंय का तुला? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता अर्णव ईश्वरीबरोबर बोलायला आलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, बघितलं, या घरामध्ये माझ्यावरती आरोप होतात, मी तुमच्या आयुष्यात आले म्हणून तुमच्यावरती संकटं येतात, असे जातात सगळेजण म्हणत आहेत, असं ईश्वरी अर्णवला सांगत असते.